आपण 104चा पेपर पाहत आहोत. पेपरचं नाव आहे असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन फॉर लर्निंग. त्यातला आपण पहिलं युनिट शिकत आहोत, मूल्यमापनाची प्रक्रिया, आणि त्यातला आपण आज दुसरा मुद्दा शिकणार आहोत, टेक्झॉनॉमी ऑफ इन्स्ट्रक्शनल ऑब्जेक्टिव्ह अँड इट्स इम्पॉर्टन्स. तर याच्यामध्ये जे आहे उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुम्ही जे वर्षभर गोष्टी करणार आहात किंवा जे तुम्ही पाठ टाचणी वगैरे काढतात याच्यामध्ये सुद्धा याच गोष्टीची तुम्हाला खूप मदत होत असते आणि याच गोष्टींना अनुसरून आपण विद्यार्थ्यांना शिकवत असतो. आता शैक्षणिक उद्दिष्टे, पहिले तर उद्दिष्टे म्हणजे काय ते जाणून घेऊया. व्यक्तीच्या प्रत्येक कृती किंवा वर्तनाला काहीतरी उद्देश असतो, काहीतरी हेतू असतो. म्हणजेच आपण हेतू आधी ठरवतो आणि तो साध्य करण्यासाठी आपण विशिष्ट कृती करत असतो, वेगवेगळी कार्य करत असतो. म्हणून उद्दिष्टांना आपण काय म्हणलेलं आहे, मूल्यमापनाच्या त्रिकोणामध्ये आपण ज्यावेळेस पाहिलं होतं त्यावेळेस आपण उद्दिष्टांना काय म्हणलेलं आहे, साध्य. म्हणजे ते आपल्याला साध्य करायचे असतात. काय साध्य करायचं हे ठरविणे म्हणजे काय करणे, तर उद्दिष्ट ठरविणे. उद्दिष्ट हे काय असतात, तर ध्येयापर्यंत नेणारे टप्पे जे असतात त्याला आपण उद्दिष्टे असेही म्हणू शकतो. एक उदाहरण पहा, शिक्षक बनणे हे आपलं ध्येय आहे आणि हे ध्येय आपण साध्य करण्यासाठी काय काय करतो, आपण शैक्षणिक पात्रता मिळवतो. शैक्षणिक पात्रता मिळवताना पहिले आपण काय करतो, 10वी, मग नंतर 12वी पूर्ण करतो, मग बीएड असे आपण वेगवेगळे टप्पे आपण साध्य करत जातो. म्हणजे आपलं जे ध्येय आहे शिक्षण होणे, शिक्षक होणे, हे ध्येय साध्य करण्यासाठी 10वी 12वी बीएड ही उद्दिष्टे आपण साध्य करत जातो. म्हणजे विशिष्ट ध्येयापर्यंत नेण्यासाठी वेगवेगळी किंवा वेळोवेळी जी टप्पे ठरविलेले असतात आपण त्यांना उद्दिष्टे असे म्हणतो. उद्दिष्टे आणि गोल, ध्येय आणि उद्दिष्टे ही दोघं एकमेकांशी लिंक आहेत. आता या उद्दिष्टांचे आपण प्रकार पाहणार आहोत. या उद्दिष्टांचे मुख्यतः 4 प्रकार आहेत आणि या 4 प्रकारांचे अजून काही उपप्रकार आहेत. पहिला प्रकार आहे जनरल ऑब्जेक्टिव्ह, स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे सामान्य आणि विशिष्ट उद्दिष्टे. हे जे उद्दिष्टांचे स्वरूप आहे, हे उद्दिष्टांचे जे प्रकार आहेत हे प्रकार कशावरून ठरतात, तर हे स्पष्टतेवरून ठरतात, उद्दिष्टांच्या स्पष्टतेवरून. बघा, सामान्य व विशिष्ट उद्दिष्टे, जनरल आणि स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. ज्या उद्दिष्टांचे स्वरूप हे ढोबळमानाने सांगितलेले जाते त्यांना आपण सामान्य उद्दिष्ट असे म्हणतो. जसे की प्रत्येक पाठामधून ज्ञान, आकलन, मनोवृत्ती हे जे असतात किंवा कौशल्य वगैरे हे जे असतात, ही उद्दिष्टे प्रत्येक पाठातून व्यक्त होत असतात. पण प्रत्येक पाठ्यांशानुसार त्याचे विशिष्ट उद्दिष्टांमध्ये रूपांतर करता येते. मग कशाचे ज्ञान, कशाचे आकलन, कोणती मनोवृत्ती, कोणते कौशल्य हे त्या पाठ्यघटकांनुसार निश्चित करणे म्हणजे काय, तर सामान्य उद्दिष्टांचे विशिष्ट उद्दिष्टांमध्ये रूपांतर करणे. म्हणजे जनरल उद्दिष्टे कोणती, ज्ञान, आकलन, उपयोजन, मनोवृत्ती, कौशल्य ही सर्व जनरल उद्दिष्टे आहेत. पण कशाचे ज्ञान, कशाचे आकलन, कशाचे उपयोजन, कशाची मनोवृत्ती हे जे आहे हे स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह असतात. यानंतरचे 2 प्रकार आहेत, टँजिबल ऑब्जेक्टिव्ह अँड इनटँजिबल, म्हणजे अमूर्त व मूर्त उद्दिष्टे. नावांवरूनच आपल्याला त्याचा अर्थ सांगता येतो किंवा आपल्याला अर्थ समजतो. जी उद्दिष्टे प्रत्यक्षपणे तात्काळ पडताळून पाहता येत नाहीत किंवा जी साध्य झाली हे समजण्यासाठी सहजासहजी समजत नाहीत, ती उद्दिष्टे म्हणजे अमूर्त उद्दिष्टे असतात. अशी अमूर्त उद्दिष्टे कोणती असतात, तर सर्वधर्म समभाव, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता हे जे गुण आहेत किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत या विद्यार्थ्यांमध्ये रुजविल्यात का नाही हे आपल्याला दिसून येत नाही. या अमूर्त उद्दिष्टांमध्ये यांचा समावेश होतो. तर याच्या विरुद्ध ज्या बाबींचा तात्काळ पडताळा घेता येतो, त्यांना मूर्त उद्दिष्टे असे म्हणतात. तर मग
अशी साध्य झालेली उद्दिष्टे ही प्रत्यक्ष वर्तनामध्ये मूर्त स्वरूपामध्ये दिसतात. जसं की नकाशा वाचन, हे आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आपण नकाशा वाचनाविषयी शिकवलं आहे मुलांना आणि आपण त्यांना नकाशा वाचन करायला लावणे. नकाशा वाचन केलेलं हे आपल्याला दिसून येतं, तात्काळ दिसून येतं. आकृती काढणे, चित्र काढणे, एखाद्या गोष्टीचं लेखन करणे, या ज्या कृती आहेत या काय आहेत तर मूर्त स्वरूपातील ही उद्दिष्टे आहेत. यानंतर बघा, तात्काळ व दूरगामी. अल्टिमेट म्हणजे दूरगामी आणि इमिडिएट म्हणजे तात्काळ. हे जे उद्दिष्ट आहेत, तर प्रत्येक तासिकेमध्ये घडून येणाऱ्या अध्यापनातून जे वर्तन बदल अपेक्षितले जातात त्यांना तात्कालिक उद्दिष्टे असे म्हणतात. मग असे तात्कालिक उद्दिष्टे कोणती असतात? आपण विद्यार्थ्यांना वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायला सांगतो. हे काय आहे? हे तात्कालिक उद्दिष्ट साध्य केले असं म्हणतो. कविता चाल लावून म्हणणे, पाठ्यांशावरती आपण जर त्यांना काही प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं देणं, हे काय आहेत? हे तात्कालिक उद्दिष्टे आहेत. हे सर्व वर्तन बदल एका तासिकेच्या अध्यापनानंतर विद्यार्थ्यांमध्ये येऊ शकतात, म्हणून अशा उद्दिष्टांना तात्कालिक उद्दिष्ट असे म्हणतात. पण प्रत्येक तासिकेमध्ये शिकवले जाणारे नवीन शब्द जी आहेत त्यांचा संग्रह होऊन शब्द संपत्ती वाढते आणि भाषेवरती प्रभुत्व निर्माण होतं. आणि भाषेवर प्रभुत्व प्राप्त करणे हे उद्दिष्ट जे आहे हे दूरगामी उद्दिष्ट आहे. दूरगामी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तात्कालिक उद्दिष्टांमधून विद्यार्थ्यांना जावं लागतं. म्हणजे नवनवीन शब्दांचा संग्रह होत होत विद्यार्थ्यांना भाषेविषयी डीप नॉलेज तयार होतं. एक सुजाण नागरिक बनण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी तात्कालिक उद्दिष्टांच्या आधारे वेगवेगळे अनुभूती देऊन त्यांच्यामध्ये तशी वैचारिक पात्रता निर्माण करावी लागते व नंतर विद्यार्थ्यांमध्ये दूरगामी उद्दिष्टे साध्य करावी लागतात. तर आता हे जे आपण 3 प्रकार पाहिलेले आहेत, यातले जनरल ऑब्जेक्टिव्ह, टँजिबल ऑब्जेक्टिव्ह आणि अल्टिमेट म्हणजे सामान्य, मूर्त आणि दूरगामी, हे जे वरचे 3 उद्दिष्टे आहेत, हे 3 उद्दिष्टे साध्य होण्यासाठी अधिक कालावधी लागतो आणि त्यांचं स्वरूप जे असतं ते मोघम असतं. तर याच्या विरुद्ध जे विशिष्ट, मूर्त आणि तात्कालिक उद्दिष्टे आहेत, विशिष्ट म्हणजे स्पेसिफिक, इंटँजिबल आणि इमिजिएट, ही जी उद्दिष्टे आहेत, तर ह्या उद्दिष्टांचं स्वरूप एकमेकांच्या सारखंच आहे. त्याच्यावरून नेमकं काय करायचे याचा बोध होत राहतो. यानंतर उद्दिष्टांचे जे प्रकार आहेत, हे प्रकार सर्वात महत्वाचे प्रकार आहेत. याच प्रकारांना उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण असे म्हणले जाते. आजचा जो आपला विषय आहे उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण, टॅक्झॉनॉमी, आपण या 3 घटकांभोवती हे फिरणार आहे आणि आपण यांचाच अभ्यास आज करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने देखील हे 3 घटक अत्यंत महत्वाचे आहेत. या 3 घटकांचे जे वर्गीकरण केलेले आहे, हे वर्गीकरण कशावरून केलेलं आहे तर क्षेत्रावरून. क्षेत्रावरून उद्दिष्टांचे बोधात्मक क्षेत्र म्हणजे कॉग्नेटिव्ह डोमेन, भावात्मक क्षेत्र म्हणजे अफेक्टिव्ह डोमेन, क्रियात्मक क्षेत्र म्हणजे सायकोमोटर डोमेन असे प्रकार पडतात. यांनाच उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण असे म्हणतात. आता हे जे उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण आहे, आपण यांच्याविषयी डिटेल अभ्यास करूया. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाच्या क्षेत्रावरून उद्दिष्टांचे हे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. आता व्यक्तीचा सर्वांगीण विकास हा कोणकोणत्या क्षेत्रामधून साध्य केला जातो तर विद्यार्थीच म्हणा किंवा कोणतीही व्यक्ती, त्याची बुद्धी, त्याच्या इमोशन्स आणि त्याच्या ऍक्टिव्हिटीज, या 3 गोष्टींचा जर विकास झाला तर त्या व्यक्तीचा किंवा त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हा होऊ शकतो. म्हणूनच या 3 घटकांमध्ये काही उद्दिष्टे दिलेली आहेत. ही उद्दिष्टे जर साध्य करत गेलो आपण तर व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो. यापैकी एकाही घटकाचा जर विकास झाला नाही किंवा एकही उद्दिष्ट जर साध्य झाले नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झालेला नाही, कुठेतरी त्याच्या विकासामध्ये त्रुटी निर्माण झालेल्या आहेत असे दिसून येते. आता हे जे उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण आहेत, याचे 3 क्षेत्रांमध्ये वर्गीकरण आहे. कॉग्नेटिव्ह, बौद्धिक, अफेक्टिव्ह, भावनात्मक, क्रियात्मक, सायकोमोटर.
असे 3 आहेत. आता या 3 क्षेत्रांची उद्दिष्टे पहा. बोधात्मक क्षेत्रामध्ये ज्ञान, आकलन, उपयोजन, पृथक्करण, संश्लेषण व मूल्यमापन ही उद्दिष्टे आहेत. भावात्मक क्षेत्रामध्ये अटेन्शन, अभिरुची, मूल्यांचा स्वीकार, मूल्य संघटन, मूल्य समूह ही भावात्मक क्षेत्रामधील उद्दिष्टे आहेत. तर क्रियात्मक क्षेत्रामध्ये अनुकरण, क्रिया कौशल्य, अचूकता, एकत्रीकरण आणि शेवटचं स्वाभाविकीकरण हे या 3ही क्षेत्रातील उद्दिष्टे आहेत. आता हे जी उद्दिष्टे आहेत ही आपण डिटेल अभ्यास करणार आहोत. पहिले तर बोधात्मक क्षेत्र म्हणजे काय हे पहा. बोधात्मक क्षेत्र जे आहे हे व्यक्तीच्या बुद्धीच्या विकासाचे क्षेत्र आहे. बोधात्मक याच्या नावातून कळते. यात व्यक्तीची बुद्धी कशी प्रगल्भ होत जाते किंवा विकसित होत जाते हे लक्षात येतं. म्हणजे व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतांचा विकास हे या टप्प्यामधून करून येतात. जसे जसे यामध्ये टप्पे दिलेले आहेत ती टप्पे साध्य करत गेल्यावरती बौद्धिक क्षेत्राचा विकास झाला असे म्हणता येईल. आपण पहिल्या आकृतीमध्ये ज्ञानापासून सुरुवात करून शेवटी मूल्यमापनापर्यंत आलो. पण विकास हा कसा होत जातो? प्राथमिक स्तरापासून उच्च स्तरापर्यंत होत जातो. तर यातला सर्वात पहिलं उद्दिष्ट किंवा सर्वात पहिली पायरी आहे नॉलेज म्हणजे ज्ञान. आपण जी पाठटाचनं काढलेली आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला या काही घटकांची ओळख झालेली आहे. तर ज्ञान म्हणजे काय? कोणत्याही आशयाची व्यक्तीला माहिती होणे म्हणजे ज्ञान होणे. एवढाच ज्ञानाचा अर्थ इथे मर्यादित आहे. याच्यापेक्षा विस्तृत याचा अर्थ नाही. माहित झालेल्या बाबी जेव्हा विद्यार्थी केवळ आपल्या स्मरणशक्तीच्या आधारे सांगू शकतो तेव्हाच तो ज्ञानाच्या स्तरावर असतो. ज्ञानाचा स्तर हा बौद्धिक विकासामधील सर्वात प्राथमिक स्तर आहे. पाठ्यांशातील म्हणजे तुमचा कंटेंट अशा बाबी ज्यांची केवळ माहिती द्यायची आहे विद्यार्थ्यांना. फक्त माहिती देणे म्हणजे आपण ज्ञान हे उद्दिष्ट वापरत असतो. जसे की आपण एखादा नियम सांगतो, एखादं सूत्र सांगतो, इतिहासातल्या घटना सांगतो किंवा नावे सांगतो, इसवी सन सांगतो, शब्दांचे अर्थ सांगतो. हे सांगतो म्हणजे काय करतो आपण? विद्यार्थ्याला फक्त ज्ञानाच्या स्तरावरती विद्यार्थ्याला घेऊन जातो. इथे फक्त विद्यार्थ्यांना विशिष्ट आशय माहित झालेला असतो. विद्यार्थी हाच आशय असाचा असा परत स्मरणशक्तीच्या आधारे सांगू शकतो. म्हणजे याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. इसवी सन जे सांगितलेलं असतं त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार का? तर नाही. एखादा शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ हा तोच अर्थ राहणार. व्यक्ती बदलल्यावर त्या शब्दाचा अर्थ बदलत नाही. किंवा एखाद्या गोष्टीचं सूत्र आहे ते जे सूत्र आहे ते सूत्र तेच राहणार, ते बदलणार नाही. म्हणजे स्मरणशक्तीच्या आधारावर विद्यार्थ्यांना जे आपण ज्ञान दिलेले आहे ते फक्त तो आठवून सांगतो. म्हणजे तो फक्त ज्ञानाच्या स्तरावर आहे. या गोष्टी जराशा डिटेल समजून घ्या. यानंतर बघा आकलनाचा स्तर येतो, कॉम्प्रिहेन्शन किंवा अंडरस्टँडिंग. आपण विद्यार्थ्यांना ज्ञान करून दिलं पण आता त्याच्या पुढच्या लेवलवरती ज्ञानापेक्षा अधिक वरचा स्तर हा आकलनाचा असतो. इथे प्रत्येक बाब त्याला समजलेली असते. पाठ्यांशातील काही बाबी या समजावून सांगाव्या लागतात. कारण म्हणजे जसं की कारण झालं किंवा परिणाम, परस्पर संबंध सांगणे किंवा एखादं एक्झाम्पल आहे ते सोडवण्याची पद्धत सांगणे, या गोष्टी या स्तरावरती केल्या जातात. इथे विद्यार्थी हा बोधात्मक क्षेत्रात आणखी एक वरची पायरी गाठतो आणि तो आता फक्त स्मरणशक्तीच्याच आधारे नाही तर तो स्वतःच्या शब्दामध्ये समजलेली बाब जी आहे तो सांगत असतो. पाठटाचन लिहिताना तुम्ही ज्ञानानंतर आकलन लिहिता. मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असते की ज्ञानामध्ये काय असतं तर विद्यार्थी तिथे फक्त जशाला तसं सांगणार. आकलनामध्ये तो स्वतःच्या भाषेत सांगणार असतो. त्याला ती गोष्ट अधिक समजलेली असते. यानंतर एक एक टप्पा गाठत असताना तिसरा असतो उपयोजन म्हणजेच ऍप्लिकेशन. उपयोजनचा अर्थ काय होतो?
अप्लाय करणे किंवा त्याचा प्रत्यक्ष उपयोग करणे. म्हणजे उपयोजन म्हणजे मिळालेला जो ज्ञान आहे त्याचा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वापर करणे म्हणजे उपयोजन. आकलनाच्या नंतरची ही पायरी आहे. ज्ञान झाले, त्यानंतर आकलन आहे, आकलनानंतर उपयोजन. आपण जी गोष्ट शिकलोय त्याचा उपयोग या पायरीमध्ये होत असतो. ही क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आली तर त्याच्या बोधात्मक क्षेत्रातील विकास अधिक जास्त झाला असं म्हणलं जातं. पण अनेकदा आकलनाच्या स्तरावरती जरी विद्यार्थी आले तरी त्याचा व्यवहारात वापर करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत नाही. जसं की पाण्याचा जपून वापर केला पाहिजे किंवा पाणी ही एक संपत्ती आहे, ती संपुष्टात येऊ शकते, पाणी टंचाई निर्माण होऊ शकते, हे आपण खूप वेळा शिकतो. किंवा प्रदूषण आहे, प्रदूषण होते, वायू प्रदूषण आहे, जल प्रदूषण आहे, या गोष्टी आपण शिकतो. विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या आकलनाच्या स्तरावर आपण नेऊन सोडतो, पण उपयोजन त्याचं विद्यार्थी बऱ्याच वेळा करताना दिसून येत नाही. तो विद्यार्थी पाण्याचा वापर जपून करताना दिसून येत नाही. प्रदूषण होण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या क्रिया तो करत असतो. म्हणजे उपयोजन हे विद्यार्थ्यामध्ये चांगला बदल घडवून येणारी गोष्ट असते. यानंतर बघा अनालिसिस म्हणजे पृथक्करण. यात एखाद्या एकसंघ घटकाचे पृथक्करण किंवा विश्लेषण करता येणे अपेक्षित असते. याचा उपयोग भाषेमध्ये, जसे की भाषेमध्ये बघा एखादी कथा असल्यावरती त्याचे पात्र किंवा त्यांचे स्वभाव या वेगवेगळे यांचं विश्लेषण करता येणं म्हणजे काय? पृथक्करण. एखादा प्रमेय आहे तो सोडवण्यासाठी वेगवेगळ्या कसोट्या त्याला लावणे म्हणजे काय? पृथक्करण करणे. आकलन आणि उपयोजनाच्या क्षमतेच्या नंतर आणखीन एका स्तरावरती बुद्धीचा विकास झाला म्हणजे त्याला अनालिसिस करता येणे. यानंतरचा स्तर असतो सिंथेसिस म्हणजे संश्लेषण किंवा संयोजन. आता पृथक्करणापेक्षा अधिक बौद्धिक क्षमता संश्लेषणासाठी आवश्यक असते. तुम्हाला एखादं यंत्र दिलेलं आहे, त्याचे भाग सुटे करा आणि त्यांचा संबंध जोडा, हे म्हणजे काय झालं? तुमचं पृथक्करण करणं झालं. पण तुम्हाला वेगवेगळे पार्ट्स दिलेले आहेत आणि त्या भागांवरून तुम्हाला एक नवीन यंत्र तयार करायला सांगितले, तर हे काय झालं? हे झालं संश्लेषण. कथेतील पात्रांच्या स्वभावांचे विश्लेषण करणे हे सोपे असते, पण वेगवेगळ्या स्वभावाची पात्र दिलेली आहेत तुम्हाला आणि त्यावरून कथा तयार करा, हे झालं संश्लेषण. म्हणजे मुद्द्यावरून गोष्ट तयार करणे, एखादा प्रसंग किंवा घटना तयार करणे, वेगवेगळ्या आकारावरून अर्थपूर्ण चित्र तयार करणे, कलाकृती तयार करणे, या सर्व गोष्टींचा जो समावेश आहे तो संश्लेषणाच्या टप्प्यामध्ये असतो. संश्लेषणाची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे हे अजून पुढचे उद्दिष्ट आहे. यानंतर सर्वात शेवटचं आहे मूल्यमापन म्हणजे इव्हॅल्युएशन. हे आपण पाहिलेलं आहे, याची ओळख आपण करून घेतलेली आहे. मूल्यमापन करण्यासाठी सर्वात उच्च प्रतीची क्षमता आवश्यक असते. या स्तरावरती पोहोचलेली व्यक्ती ही आधीचे सर्व टप्पे पार करून आलेली असते. योग्य, अयोग्य किंवा चांगले या प्रश्नांचे उत्तर देणारा मूल्यमापक हा वरच्या बौद्धिक स्तरावरती असतो. आता साहित्यातील समीक्षक जो असतो हा मूल्यमापक असतो. जे काही तज्ञ लोक असतात हे कोण असतात? ही मूल्यमापक असतात. म्हणून बोधात्मक क्षेत्रातील हा जो स्तर आहे हा गाठण्यासाठी व्यक्तीला सर्वात जास्त कालावधी लागतो आणि शालेय स्तरावरती विद्यार्थी मूल्यमापनाच्या स्तरावरती पोहोचू शकत नाही. याच्यासाठी त्याचं बरंचसं वय व्हावं लागतं किंवा बरेचसे अनुभव यावे लागतात. म्हणजे हा बोधात्मक क्षेत्रातील सर्वात शेवटचा टप्पा आहे. ज्ञानापासून एखादी गोष्ट सुरू होते ती मूल्यमापनापर्यंत. यानंतर दुसरा जो घटक आहे अफेक्टिव्ह डोमेन म्हणजे भावात्मक क्षेत्र. आता हा जो घटक आहे याच्या नावावरून आपल्याला दिसून येते की मानवी मन व भावना यांच्याशी संबंधित विकास या क्षेत्रामध्ये मोडतो. व्यक्तीचे मन निरोगी असणे हे अतिशय आवश्यक असते. विकृत किंवा रोगट मनाच्या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तीमुळे समाजावरती सुद्धा विपरीत परिणाम होऊ शकतो. योग्य वृत्ती विकसित झालेल्या व्यक्ती समाजात पुढे चालून योग्य नागरिक बनू शकतात. म्हणूनच भावात्मक क्षेत्र जे आहे या क्षेत्राचा विकास होणे अत्यंत गरजेचे असते. शिक्षित व्यक्ती जी आहे बघा समाजामध्ये पहा आपण बऱ्याच गोष्टी शिकतो, पण रस्त्याचे नियम आहेत साधारण किंवा रस्त्यावर थुंकणे झाले किंवा कचरा कुठेही टाकणे, अशा ज्या गोष्टी आहेत आपल्याला माहित असते की या गोष्टी करू नये, पण आपण त्या करत असतो. म्हणजे त्यावेळेस आपण भावात्मक
क्षेत्रामधील ज्या गोष्टी आहेत त्यांचा विकास झालेला नाही असं थोडक्यात आपल्याला म्हणावं लागेल. शिक्षणाने बोधात्मक क्षेत्रातील विकास हा कितीही वरच्या टप्प्यापर्यंत झाला तरी पण व्यक्तीने समाजाचा एक घटक म्हणून योग्य वर्तन केलं पाहिजे. आणि एखाद्या वेळेस बोधात्मक क्षेत्राचा विकास हा थोडासा कमी झाला तरी चालेल, पण भावात्मक क्षेत्रातील विकास जर झाला नाही तर ती व्यक्ती समाजाला त्रासदायक ठरू शकते. आता काही विद्यार्थी असतात 10वी-12वीला खूप चांगला स्कोर मिळवतात, म्हणजे ते ज्ञानाच्या आणि आकलनाच्या स्तरावरती असतात त्यावेळेस, मग ते खूप पर्सेंटेज चांगले मिळवतात, परंतु ज्या वेळेस ते इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला प्रवेश घेतात मग त्यावेळेस त्यांची बुद्धी कुठेतरी, म्हणजे त्यांचं जे आहे ते कुठेतरी कमी पडतं. मग आता ही मुलं खूप उच्च शिक्षण घेतात पण ते रॅगिंग सारखे प्रकार करतात, म्हणजे काय झालंय, त्यांचा भावात्मक विकास हा झाला नाहीये. व्यक्ती खूप शिकतो चांगलं पण कुठेतरी तो आतंकवादाकडे वळतो, अशा गोष्टी तो करायला लागतो, म्हणजे काय होतं, तो भावात्मक क्षेत्राचा त्याचा विकास हा झालेला नाही. तर शिक्षकांनी काय करायचं, प्रत्येक पाठातून कोणती वृत्ती कोणते मूल्य विकसित करता येतील याच्याकडे हेतुपूर्वक जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आणि कोणतीही वृत्ती संस्कार हा एकदम विद्यार्थ्यांमध्ये रुजत नाही, तर तो हळूहळू दृढ होत जातो. आता याचा पहिला जो टप्पा आहे तो आहे अटेन्शन, म्हणजे अवधान. कोणतीही वृत्ती निर्माण होण्यासाठी सर्वप्रथम त्याकडे व्यक्तीचे अवधान गेले पाहिजे, म्हणजे लक्ष केंद्रित झालं पाहिजे. ज्या ठिकाणी लक्ष केंद्रित होईल त्याबद्दलच व्यक्ती विचार करू लागतो. म्हणून शालेय स्तरावरती विद्यार्थ्यांचे अवधान म्हणजे लक्ष योग्य ठिकाणी जाईल याकडे शिक्षकाने लक्ष दिले पाहिजे. अवधान जर अयोग्य गोष्टींकडे गेले तर व्यक्ती त्याबाबत विचार करू लागतो आणि अध्यापनात शिक्षकाची होणारी एखादी अयोग्य हालचाल किंवा वर्तन विद्यार्थ्यांचे अवधान खेचून घेते आणि त्याचे लक्ष दुसरीकडे जाते, शिक्षणाकडे न जाता दुसरीकडेच जाते. समजा एक शिक्षक आहे, तुम्ही चेतक बदल मध्ये शिकलेला आहात, तो शिकवत असताना खडूंशी खेळत आहे किंवा त्याच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत ते पाठाला अनुसरून नाहीयेत किंवा विचित्रच आहेत, तर विद्यार्थ्यांचं लक्ष कुठे असेल, त्या शिक्षकाच्या अध्यापनाकडे नसेल तर त्याचे हावभाव, त्याची जी हालचाल सुरू आहे त्याकडे त्याचे लक्ष जाते आणि त्याचं लक्ष अभ्यासापासून विचलित होते. म्हणून अध्यापन करत असताना अध्यापकाने त्यांची केशभूषा, वेशभूषा, वर्तन, हालचाली या गोष्टींबाबत जागरूक राहावे. यानंतरचा पायरी आहे इंटरेस्ट, म्हणजे अभिरुची. तर ज्या बाबींकडे अवधान जाते म्हणजे लक्ष जाते त्यातच अभिरुची निर्माण होऊ शकते. आणि अवधानाचे सुप्त आणि अप्रकट स्वरूप म्हणजे अभिरुची असते. म्हणजे बघा, एखादी गोष्ट आहे त्या गोष्टीकडेच जर आपण, या ज्या दोन गोष्टी आहेत अवधान आणि अभिरुची, या दोन गोष्टी एकमेकांशी कशा लिंक आहेत पहा. ज्या गोष्टीकडे माझं लक्ष आहे त्याच गोष्टीमध्ये मला आवड निर्माण होते आणि मला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्याच गोष्टीमध्ये मी लक्ष जास्त घालते. मला जर गणित शिकायला आवडतं तर मग मी म्हणजे मुळातच गणिताच्या सरावाकडे वळेल आणि मला गणिताचा माझ्या समोर गणितच शिकणं सुरू आहे तर मग मी त्याच्याकडे लक्ष दिलं तर मला हळूहळू गणित शिकण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल. म्हणजे अवधान आणि अभिरुची या दोन्ही एकमेकांशी संबंधित गोष्टी आहेत. विद्यार्थ्यांना लागणारी व्यसने हे याचं एक उदाहरण आहे. विद्यार्थ्यांनी नेहमी चुकीच्या गोष्टींकडे न जाता चांगल्या गोष्टींकडे वळलं पाहिजे. बघा, यानंतरची जी पायरी येते ती आहे मूल्य स्वीकार किंवा मूल्य निर्णय. मूल्य स्वीकारणे म्हणजे नेमके काय करायचं हे ठरविणे. मूल्यांचा स्वीकार करणे म्हणजे काय करणे, नेमकं काय करायचं हे ठरविणे. प्रत्येकाने विचारपूर्वक किंवा विचार न करता कोणते काम किंवा मूल्य स्वीकारायचे हे त्या व्यक्तीच्या वर्तनातून घडत असते. म्हणजे नेमकं काय करायचं ठरविणे हे म्हणजे काय, म्हणजे मूल्यांचा स्वीकार करणे. आता दोन गोष्टी असतात, खरं बोलणं आणि खोटं बोलणे. दोन्ही गोष्टींकडे विद्यार्थी जाऊ शकतात, परंतु कोणत्या गोष्टीचा स्वीकार करायचा हे मूल्य स्वीकारामधून.
मूल्य स्वीकारामधून दिसते. हा एक पुढचा टप्पा आहे. कोणत्या क्षेत्रातला? अफेक्टिव्ह डोमेन मधला. बघा यानंतर काय? संघटन, ऑर्गनायझेशन. तर मूल्य निर्णयाच्या स्तरावरती मूल्याचा स्वीकार हा व्यक्ती वेळोवेळी वेगवेगळ्या प्रसंगातून करत असतो आणि स्वतंत्रपणे करत असतो. इथे प्रत्येक मूल्याचा स्वीकार हा स्वतंत्रपणे होईल, मात्र संघटनाच्या स्तरावरती वेगवेगळ्या मूल्यांचे संघटन व्यक्तीच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये होत असतो. असे होत असताना कोणत्याही एका दिशेकडे जाण्याचे मूल्याचे संघटन होणे हे सोपे असते. एकाच वेळी व्यक्ती दोन गोष्टी करू शकत नाही. खरं बोलणं आणि खोटं बोलणं दोन्ही गोष्टी एका वेळी करू शकत नाही. मूल्यांचं संघटन जर झालं म्हणजे खरे बोलणे आणि खोटं बोलणे या दोन गोष्टी आहेत. जर यांचं संघटन झालं तर व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण होतो. त्यामुळे योग्य गोष्टींचे संघटन करणे अपेक्षित असते. संघटनाच्या स्तरावर दोन परस्पर विरोधी मूल्यांचा संघर्ष होताना जेव्हा एखादे मूल्य सोडावे लागणार असते तेव्हा त्या व्यक्तीने नेहमी अयोग्य मूल्य सोडलं पाहिजे आणि योग्य तेच मूल्य स्वीकारलं पाहिजे. यानंतर काय आहे? मूल्य समूह. मूल्य संघटन होत असताना व्यक्तीचे वर्तन ज्या विशिष्ट मूल्याच्या संदर्भात पक्के होते या अनेकविध मूल्यांचे संघटन होऊन त्यांचा एक समुच्चय निर्माण होतो व बाकीचे वर्तन त्या संदर्भातच घडत असते. त्यापेक्षा वेगळे वर्तन त्याच्या हातून घडत नाही. समजा प्रामाणिकपणा हा एक मूल्य समूह आहे. आता हा प्रामाणिकपणा जर विद्यार्थ्यामध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये असेल तर तो कोणत्याही ठिकाणी कोणत्याही क्षेत्रामध्ये जरी गेला तरी तो प्रामाणिकपणेच वर्तन करेल. मग तो एक नागरिक म्हणून असो, विद्यार्थी म्हणून असो, कार्यालयामध्ये असो किंवा कुठेही असो, पण तो प्रामाणिकपणेच वर्तन करेल. मूल्य समूहाचा स्तर हा भावात्मक क्षेत्रातील विकासाचा उच्चतम टप्पा आहे. आता यानंतर कोणतं आहे क्षेत्र? यानंतर तिसरं क्षेत्र आहे क्रियात्मक क्षेत्र म्हणजे सायकोमोटर डोमेन. आता क्रियात्मक क्षेत्र हे याच्या नावावरून दिसून येतं की बुद्धी आणि मनाबरोबर व्यक्तीच्या कारक कौशल्यांचा म्हणजे ऍक्टिव्हिटीजचा क्रिया या क्षेत्राशी निगडीत असलेले हे क्षेत्र आहे. याच्यामध्ये काय होतं? स्नायू आणि मज्जातंतू यांचा विकास किंवा यांच्याशी रिलेटेड ऍक्टिव्हिटीज याच्यामध्ये असतात. शारीरिक हालचाली ज्या असतात त्या इथे अपेक्षित असतात. योग्य प्रकारे होणे हे अपेक्षित असते. आता हे जे क्षेत्र आहे हे स्पेशली कोणी सांगितलं तर डॉक्टर दवे यांनी सांगितलं. ही जी ब्लूम्स टॅक्झॉनॉमी आहे हिला ब्लूम्स टॅक्झॉनॉमी किंवा उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण म्हणतात. तर हे उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण कोणी कोणी केलेलं आहे तर बेंजामिन ब्लूम, दवे आणि त्यांचे सहकारी. ब्लूम्स टॅक्झॉनॉमी या नावाने ही प्रसिद्ध आहे. स्पेशली सायकोमोटर डोमेन म्हणजे क्रियात्मक क्षेत्र हे जे आहे हे क्षेत्र डॉक्टर दवे यांनी सांगितलेलं आहे. आता यातली पहिली पायरी काय आहे? अनुकरण. अनुकरण करणे म्हणजे काय? इमिटेशन. बघा व्यक्ती असंख्य गोष्टींचे अनुकरण करत असतो. भाषा बोलणे, दैनंदिन हालचाली करणे, आजूबाजूच्या व्यक्तींच्या वर्तनाचे अनुकरण करूनच प्राथमिक स्तरावरील हा जो प्रयत्न आहे हा असतो. कारक कौशल्य आत्मसात करण्याची ही प्राथमिक पायरी असते. मुलगी जी आहे तिला कधी स्वयंपाक करण्याचं शिकवावं लागत नाही किंवा घरकाम करण्याचं शिकवावं लागत नाही. ती जशी जशी तिच्या घरातील मोठे व्यक्ती म्हणजे तिची आई आहे यांच्याकडे पाहून ती स्वयंपाक शिकत असते किंवा घरातील इतर कामं शिकत असते. म्हणजे ती अनुकरण करत असते. यानंतर काय असते तर क्रिया कौशल्य किंवा कौशल्यांची ओळख. अनुकरणाने कोणत्याही कौशल्याची प्राथमिक कृती व्यक्ती करू शकते, मात्र कोणतेही कौशल्य आत्मसात करण्यासाठी काही विशिष्ट हालचालींची आवश्यकता असते. त्या विशिष्ट हालचाली होण्यासाठी मार्गदर्शकाची गरज असते. अनुकरण केलं आहे पण तिला एक प्रॉपर मार्ग मिळण्यासाठी मार्गदर्शकाची गरज असते आणि मार्गदर्शकाने केलेल्या मार्गदर्शनामधून ज्या काही गोष्टी तो शिकतो तो मग या स्तरावरती असतो. मार्गदर्शकाशिवाय कोणत्याच कारक कौशल्यात प्रगती होऊ शकत नाही. मग एखादा खेळ आहे, खेळामध्ये प्रगती करण्यासाठी मार्गदर्शकाची गरज ही आवश्यक असते. अयोग्य हालचाली टाळून योग्य हालचाली दृढ करणे हे या पायरीमध्ये अपेक्षित असते. आपण मायक्रो टीचिंग केलेलं आहे. मायक्रो टीचिंग मध्ये आपण काय केलेलं आहे? तुम्हाला तुमच्या मार्गदर्शकांनी तुमच्या अध्यापनादरम्यान तुमच्या होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या चुका तुम्हाला सांगून तुम्ही अध्यापन केलेलं आहे. म्हणजे इथे तुम्हाला एक मार्गदर्शक उपलब्ध होता. यानंतरचं असतं अचूकता, प्रिसिशन. एकदा का आपण अनुकरण केलं आणि क्रिया शिकलो त्यानंतर ती क्रिया वारंवार आपण तिचा सराव करतो आणि सरावामधून
काय होतं, आपल्यामध्ये अचूकता निर्माण होते. सुरुवातीला स्वयंपाक करण्यासाठी वेळ लागेल, पण आपण सरावाने स्वयंपाक करून करून आपण परफेक्ट होऊन जातो. मायक्रो टीचिंग मध्ये तुम्ही शिकलेला आहात की स्किल्स शिकलेला आहात वेगवेगळी. हळूहळू ते स्किल्स शिकून तुम्ही त्यातल्या चुका दुरुस्त करत करत तुम्ही आता तुम्हाला इतका सराव झालेला आहे की तुमच्यामध्ये अचूकता निर्माण झालेली आहे. चुकीच्या गोष्टी तुमच्यामधून निघून गेलेल्या आहेत. म्हणजे अचूकतेच्या या पायरीवरती केवळ योग्य हालचालींचाच अधिकाधिक सराव असणे अपेक्षित असते. यानंतर काय आहे, आर्टिक्युलेशन म्हणजे काय, संधिकरण. तर कोणतेही कौशल्य हे संकीर्ण स्वरूपाचे असते. संकीर्ण म्हणजे काय, ते अनेक कौशल्यांनी एकत्रित असते. या प्रत्येक कौशल्याचा स्वतंत्रपणे आधी सराव करून घेतला जातो आणि नंतर तुम्ही पूर्णपणे ते कौशल्य आत्मसात केलेले असतात. जसे की सूक्ष्म अध्यापनातील प्रत्येक कौशल्याची उपकौशल्य होती, ती तुम्ही आधी शिकलात. मग तुम्ही एक एक कौशल्य शिकलात आणि त्या कौशल्यांच्या एकत्रीकरणामधून तुम्ही सेतुपाठ दिले आणि सेतुपाठानंतर तुम्ही अभिरूप पाठ दिले. यानंतर सर्वात शेवटची पायरी आहे स्वाभाविकीकरण. संधिकरणाच्या टप्प्यावरती उपकौशल्यांचे हळूहळू सात्मीकरण होत जाते आणि सर्वात शेवटी विशिष्ट कौशल्याच्या दिशेने व्यक्तीची कृती होते. प्रस्थाना, चेतक बदल, फलक लेखन, शैक्षणिक साहित्यांचा वापर, अशा वेगवेगळ्या कौशल्यांच्या एकत्रीकरणाने तुम्ही सहजरित्या शिकवायचं कसं हे शिकलात. स्वाभाविकीकरणाच्या या पायरीमध्ये सर्वात कमी शक्ती खर्च होते, कारण तुमचा तो स्वभाव झालेला असतो. कौशल्याच्या सरावाने ते अंगवळणी पडलेलं असतं. आणि सर्वात इथे काय, तर स्वाभाविकीकरणाची ही जी पायरी आहे तर ही सर्वात शेवटची पायरी आहे. सर्वात शेवटच्या ज्या पायऱ्या असतात त्या प्राप्त करण्यासाठी तुम्हाला सर्वात जास्त वेळ असतो आणि ती सर्वात उच्च पायरी असते. आता अध्यापनात पाठ्यघटकानुसार कोणकोणते कौशल्य विकसित करणार याचा विचार करावा कोणी, शिक्षकांनी. क्रियात्मक क्षेत्रातील क्षमता दर्शविण्यासाठी कौशल्य हे एकमेव उद्दिष्ट वापरलं जातं. म्हणजे आपण हे जे 3 घटक पाहिलेले आहेत, बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक क्षेत्र, हे जे 3 आपण क्षेत्र पाहिले, तर यातली बोधात्मक क्षेत्रातील ज्ञान, आकलन, उपयोजन आणि पृथक्करण, मूल्यमापन, ज्ञान, आकलन, उपयोजन हे 3 घटक आणि भावात्मक क्षेत्रामधील अभिरुची किंवा इंटरेस्ट हा आणि क्रियात्मक क्षेत्रामधील फक्त कौशल्य हे जे घटक आहेत तर हे अध्यापनाशी रिलेटेड आहेत. तर मग अशा प्रकारे आज आपण ब्लूम्स टेक्झॉनॉमी म्हणजे ब्लूम यांच्या शैक्षणिक उद्दिष्टांनी श्रेणीबद्ध वर्गीकरण जे सांगितलेलं आहे हे आपण शिकलेलो आहोत. यामध्ये आपण बोधात्मक क्षेत्र, भावात्मक क्षेत्र आणि क्रियात्मक क्षेत्र व त्याचे उपप्रकार आपण